नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 20 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये। यानंतर कोणता देश दक्षिण चीन समुद्रात पहिले खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधत आहे? तर चीन हा देश। यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदि महोत्सव 2025 चे उद्घाटन कोठे केले आहे? तर दिल्लीमध्ये केले आहे। यानंतर कालचा पुढील प्रश्न, तर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर अंबानी कुटुंब हे अव्वल स्थानी आहे। तर 8वी हिंद महासागर परिषद 2025 कोठे आयोजित केली आहे? तर ओमानमध्ये आयोजित केली आहे। यानंतर अवयव दान करा जीव वाचवा हा उपक्रम अलीकडेच कोणत्या संस्थेने सुरू केला? तर ICC या संस्थेने। यानंतर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ODI मध्ये सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर बाबर आझम हा बनलेला आहे। यानंतर RBI ने किती मूल्यांच्या नवीन नोटा जाहीर केल्या, ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी करतील? तर 50 रुपयाच्या नवीन नोटा। यानंतर पद्मश्री पुरस्कार विजेते सुक्री बोम्मागौडा यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर प्रसिद्ध लोकगायक हे होते ते। यानंतर पुढील प्रश्न होता कालचा, तर पंचायत हस्तांतरण निर्देशांक अहवाल कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे? तर पंचायती राज मंत्रालयाने। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता, तर जागतिक पर्यटन शाश्वतता दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? तर 17 फेब्रुवारी रोजी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ज्ञानेश कुमार यांची। कोणाची? तर ज्ञानेश कुमार यांची। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ज्ञानेश कुमार यांची फेब्रुवारी 2025 मध्ये देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत। तर केरळ केडरचे 1988 बॅचचे IAS अधिकारी ज्ञानेश कुमार मार्च 2024 पासून निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते, तर त्यांना बढती देण्यात आलेली आहे। तर भारतीय निवडणूक आयोगाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर स्थापना झाली 25 जानेवारी 1950 मध्ये, मुख्यालय आहे दिल्लीमध्ये, आणि पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेना। ठीक आहे। आणि कलम 324 ते कलम 329 दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर इतर आयुक्त कोण आहेत? तर सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी हे आहेत, हेही लक्षात ठेवा। आणि पुढील प्रश्न आहे, तामिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अलीकडेच कोणत्या देशात अनावरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, फिलिपिन्स या। कोणत्या? तर फिलिपिन्स या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय राजदूत हर्ष कुमार जैन यांनी फिलिपिन्स मधील प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले। तर महत्त्वाची टीप पाहूयात। तर मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील सेर्गी येथे तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले। तर तामिळनाडू सरकार कवी तिरुवल्लुवर यांच्या सन्मानार्थ 15 जानेवारी हा तिरुवल्लुवर दिवस म्हणून साजरा करते। यानंतर तिरुवल्लुवर हे प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्वज्ञ होते, जे इसवी 4थ्या शतकात राहत होते। आणि फिलिपिन्स विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे मनिला,
चलन आहे फिलिपिन पेसो आणि सध्याचे राष्ट्रपती बोंग मार्कोसी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, तर विज्ञान क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानातील अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा ही मोहीम कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, युनेस्कोने. कोणी? तर युनेस्कोने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच युनेस्कोने विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनाचा 10वा वर्धापन दिवस साजरा केला आहे आणि विज्ञानात अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा ही मोहीम सुरू केलेली आहे. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर वैज्ञानिक क्षेत्रातील स्त्री पुरुष अंतर भरून काढणे आणि विज्ञानातील महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे हा आहे. पुढील यानंतर आपण युनेस्को विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर युनेस्कोचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आणि युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये झाली. मुख्यालय आहे पॅरिस आणि सध्याचे अध्यक्ष आहेत ऑड्रे अझौले. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, बहुपक्षीय नौदल सराव कोमोडोची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, इंडोनेशिया या देशामध्ये. कोणत्या? तर इंडोनेशिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो नुकताच 16 फेब्रुवारी पासून सुरू झाला आहे. तर इंडोनेशियाच्या नौदलाने आयोजित केलेला 5वा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो 16 फेब्रुवारी रोजी सुरू झाला. तर 16 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये होणार आहे. तर या सरावात 15हून अधिक देशांतील 30हून अधिक जहाजे सहभागी होत आहेत. तर या सरावामध्ये रशिया, चीन, भारत आणि अमेरिका सहभागी होत आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा कोणकोणते देश? तर रशिया, चीन आणि आपला भारत देश व अमेरिका. यानंतर या सरावाची थीम काय आहे? तर शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी ही थीम आहे. आणि मित्रांनो युद्ध सराव म्हणजे काय हेही आपण शॉर्ट मध्ये पाहून घेऊयात. तर कोणत्याही दोन देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासाठी आणि विविध तंत्रज्ञानांची देवाणघेवाण करण्यासाठी मित्र देशांसोबत युद्ध सराव आयोजित केला जातात. तर ज्यामध्ये दोन्ही देशांचे किंवा कितीही देशांचे सैन्य सामील होते व वास्तविक युद्धाप्रमाणे एकत्रितपणे सराव केला जातो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर नो मनी फॉर टेरर परिषदेची नुकतीच 4थी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, म्युनिक या शहरामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानाथ राय यांनी दहशतवादासाठी पैसा नाही या 4थ्या मंत्रिस्तरीय परिषदेसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेले आहे. तर फेब्रुवारी 2025 मध्ये जर्मनीच्या म्युनिक शहरामध्ये जर्मन सरकारने 4थी नो मनी फॉर टेरर परिषद आयोजित केली होती. यानंतर या परिषदेचा मुख्य उद्देश दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीला होणारा वित्त पुरवठा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हे आहे. यानंतर पुढील प्रश्न, नक्षा उपक्रम कोणत्या राज्यात नुकताच सुरू करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रायसेन म्हणजेच सांची येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित जमीन सर्वेक्षण शहरी अधिवास नक्षा कार्यक्रमाचा शुभारंभ केला. तर नक्षा कार्यक्रम म्हणजेच तुमच्या घराचा परिपूर्ण नकाशा असेल किंवा तुमच्या जमिनीची पद्धतशीर डिजिटल रेकॉर्ड असेल, याला काय म्हणतात? नक्षा कार्यक्रम. तर मध्य प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी भोपाळ आहे. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव, सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा आहेत एकूण 29 आणि राज्यसभेच्या 11 जागा आहेत. किती आहेत लोकसभेच्या? 29 आणि राज्यसभेच्या 11. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने रॉकेट मोटर्ससाठी जगातील सर्वात मोठा 10 टन प्रोपेलेंट मिक्सर विकसित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपल्या भारत देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2025 मध्ये भारताने रॉकेट मोटर्ससाठी जगातील सर्वात मोठ्या
10 टन प्रोपेलेंट मिक्सरचे अनावरण केले. तर या मिक्सरचे वजन 150 टन आहे आणि त्यांची उंची 8.7 मीटर आणि लांबी 5.4 मीटर व रुंदी 3.3 मीटर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे खूप. तर हे रॉकेट प्रक्षेपणासाठी आवश्यक घन प्रणोदक सामग्रीचे अचूक आणि सुरक्षित मिश्रण सुनिश्चित करते. पुढील प्रश्न, तर स्पोर्ट स्टार एसेस अवॉर्ड्स 2025 मध्ये स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए PR श्रीजेशने जिंकला आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर PR श्रीजेश हा हॉकीचा खेळाडू आहे. लक्षात ठेवा. तर याने स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार जिंकलेला आहे. तर 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताच्या कांस्य पदक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर पॅरिस ऑलिम्पिक नंतर तो निवृत्त झाला, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उत्थानासाठी जी सफल योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात या राज्याने. कोणत्या? तर गुजरात या राज्याने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर गुजरात सरकारने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली जी सफल योजना सुरू केलेली आहे. तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना, विशेषतः महिलांना सक्षम करणे आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तर गुजरात विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी आहे गुजरातची गांधीनगर. सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान गिर राष्ट्रीय उद्यान, वेळवदार राष्ट्रीय उद्यान, बनसाळा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. आणि गुजरातचे लोकनृत्य आहे गरबा, हेही लक्षात ठेवा. आणि पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, तर 78व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॉन्क्लेव्हला मिळालेला आहे. कोणाला? तर कॉन्क्लेव्ह. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार सोहळ्याची 78वी आवृत्ती लंडन मधील साऊथ बँक सेंटर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर पोप थ्रिलर कॉन्क्लेव्हने ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 4 पुरस्कार जिंकलेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.